या ठिकाणी ओपन बैलगाडी मैदान सेमीफायनल 1 मध्येच भावामध्येच मित्रांनो लढत पाहायला मिळाली. सुंदर असा दोन्ही गाड्या पळाल्यात आणि भैयांच्या आज दोन्ही पण नंदी गुलालाच पात्र. या साईडला तुम्ही बघताय वेगाचा शेवट सर्जा आणि या बाजूला बाजा. घरचं म्हणजे जवळपास घरचंच मैदान म्हणायला लागेल आणि दोघांनी पण मान राखलाय. सर्जा फायनलला पात्र झालाय आणि पात्र झालाय. भैया नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय आनंद आहे? आनंद खूप आहे, कारण बाहेरची मैदानं खेळली नव्हती या मैदानासाठी आणि दोघं पण आणली होती घरचं मैदान आहे म्हणून, पण दोघांनी सुद्धा आपले मान नाही कमी होऊन खाली घालून दिली. दोघं गुलाबात राहिलेत. नाही, साहेबांनी केलं होतं, साहेबांना फोन केलता, ते साहेबांनी सांगितलं होतं पळू म्हणले अडचण. बाजावर ते बारामतीचा 12-12 सम्राट म्हणून येतो बाळा. आता बघायला गेलं तर सर्जन बाजा दोघं भाऊ आहेत. ज्या वेळेस सेमीफायनलला येतात कुठेतरी बाजा जवळ असला कुठेतरी धाकधूक असते. काय सांगाल? धाकधूक असते, कारण बाजा जरा याड आहे त्याची. क्वार्टर फायनलला राहिला, पण आजपर्यंत जितक्या वेळा ज्या सीमित लागल्यात त्याच फायनल क्वार्टर फायनल ही या दोघांनीच घेतलं. प्रशांत ड्रायव्हरांनी आज गाडी म्हणजे चांगली मारली, की एवढी चांगली गाडी मारली की म्हणजे मला अपेक्षेपेक्षा, कारण आधी म्हणजे मी ऐकून होतो प्रशांत ड्रायव्हर पहिल्यांदाच बसले गाडी माझ्याकडे सर्जा आल्यापासून, पण बरेच वेळा आधी असं मला कळलं होतं की प्रशांतला बैल पळत नाही, पण तसं नाही. मी मागं जे म्हटलो हिंगणगावच्या मैदानात किंवा एकसरच्या मैदानात की बैल पळायला लागलाय, तर बैल 100% पळायला लागलाय. आता प्रशांत ड्रायव्हरांना सुद्धा बैल 1 नंबर पळला, काय अडचण नाही. हो, माझ्याकडे आल्यापासून तर पहिल्यांदाच पळाली ना बैल. बलमाचा पळ असा सरजागतच एवढ्या झेपा घेत पळणं, म्हणून आम्ही उराटीचं रान होतं म्हणून बलमाला म्हणजे आमच्या डोक्यात बलमा होता. म्हणजे गावचंच मैदान म्हणायला लागेल. आपण म्हणतो की एक प्रतिष्ठा असते. बरोबर ना. विषय काय असतो माहितीये का, आपण बाहेर कुठे किती किलोमीटर जा, बाहेर गावात जा, बाहेर तालुक्यात जा, तिथं आपण गुलाल घेतो, पण स्वतःच्या गावात गुलाल का नको? भले ते माझं वैयक्तिक तत्व आहे की गुलाल पैसे कमी असू द्या, पण आपल्या गावात पळायचं का? तर शेवट आपण आपल्या तालुक्याचं नाव बाहेर जाऊन करतो, मग आपल्या तालुक्यात आपण का पळायचं नाही? म्हणून माझं स्थान तालुक्याला असतं, गावात असतं, हे इथं बलमा परत एकदा फॉर्म मध्ये आलाय. पहिल्यासारखा बलमा फॉर्म मध्ये. बलमा मागे चिंबर केलाय बलमाने. बलमा आता पहिल्यासारखा पळायला लागलाय. म्हणजे मध्ये मी म्हणतो प्रत्येक बंदीचे 2-3 महिने बेडपेच असतात. सगळ्यात नंदी असू द्या, कुठलेही नंदी असत नाही, माझ्या सुद्धा नंदीचे असतात, पण त्यात नवर निघून परत त्याच स्टेपला येणं ही सोपी गोष्ट नाही. नाही, आता निकाल लागला ते सर्जा पुकारला त्यांनी, फक्त मला धाकधूक बाजाची होती की मला बाजा क्वार्टरला तरी असावा, पण त्यांनी ज्यावेळेस बाजाचं क्वार्टरला पुकारलं त्यावेळेस मी हसत पळत यायला लागलो की बाजा क्वार्टरला राहिला म्हणून. बस घरचं मैदान 100% की म्हणजे फायनलला मला माहित होतं ह्या दोघातच लढत होणार आहे, काय होणार ती. फक्त मला ते सर्जाचा निकाल पुकारल्यावर मी बाजाच्या निकालासाठी चालत चाललो होतो, पण बाजाचा क्वार्टरचा निकाल पुकारला म्हणून मी हसत पळत आलो वर. ते 200 फुटात ते एवढा का स्पीड धरतो आणि कसं स्पीड धरतोय आम्हाला सुद्धा कळत नाही त्याचं. बाई आता कुठेतरी ज्या पद्धतीने तुम्ही म्हटला होता की आता सर्जाला बरेच दिवस आरामावरती ठेवला होता, ज्या पद्धतीने आपण बघतोय की एवढे सर्जाची कुठेतरी काळजी म्हणून तुम्ही तो निर्णय घेतला होता, काय सांगाल? नाही, जास्त काय काढू वाटत नाही, शेवट त्याचा बी जीव आहे. आम्हाला त्याचं काय होतं, तो इतका लगी पाक पाडतो, म्हणजे आता त्यात उन्हाळ्याचे दिवस आहेत, तो पाक पडतो, त्यामुळे आम्ही शक्यतो एक जरा निवांतच काढू म्हणतो, जास्त नको, कारण आता या 10-12 दिवसात तर जास्त ऊन झाले.
पहिल्यापेक्षा ही ऊन पहिल्यापेक्षा जे म्हणजे असे तीव्रता जास्त आहे त्यामुळं आम्ही नको म्हणतोय, बाकी नाही दुसरं काय. आता ऊन हळूहळू कमी झालं, उलट आमचा सर्जा जास्त दाट पळावला की जास्त पळतो, पण तरी सुद्धा काय होतं की नको, कारण ही तीव्रताच बेकार आहे, आपल्याला दमने त्यांची अवस्था वाईट. महाराष्ट्राची लाडकी जोडी बिनजोडचा बादशाह राहुल दादा यांचा आणि आपला तुमचा सर्जा, सगळ्या महाराष्ट्राचा लाडका सर्जा, ही जोडी कधी बघायला मिळेल प्रेक्षकांना? नाही कधी, आता मथुर तिकडं बी जातोय बिनजोडला पण, त्यामुळे दादांचं काय म्हणणं, माझे दादा बी मला म्हणतात, मी पण दादांना म्हणतो की बैल फोन केला घालू, काय अडचण नाही. कुठेतरी आता सर्जा पळताना बरेच लोक कुठेतरी चुकीच्या पद्धती करतात. मागच्या वेळेस काहीतरी चुकीच्या पद्धती करायच्या, अंधश्रद्धेच्या काय असं. नाही काय विषय माहिती आहे का, त्या दिवशी मी बोलणार नव्हतो, पण ती 2 वेळा झाली, ती 3री वेळ होती त्या दिवशीची, म्हणून मला बोलावं लागलं. जर त्यातून जर परत पुन्हा ते प्रकार घडले तर 100% त्याची म्हणजे दखल पात्र, जामीन पात्र दखल घ्यावी लागणार त्याची. कुठेतरी आपण म्हणतो की आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक नदी आपल्या प्रत्येकाला प्रिय असतो, प्रत्येक जण गुलालासाठी झगडत असतो, पण अशा काही चुकीच्या गोष्टी केल्यानंतर योग्य वाटत नाही. नाही कुणा बैल तो मुका प्राणी, शेवट तो नंदीचा अवतार आहे, माझा नाही, कुठल्या गरीबाला सुद्धा करू नका. त्याचा पळत असू द्या किंवा नसू द्या, त्याला गरीबाला सुद्धा नाही केलं पाहिजे. ह्या गोष्टी माझा जास्त विश्वास नाहीये. तुम्ही मंदिरात गेला ना, 2 हात जोडून जेव्हा जेव्हा म्हणजे प्रतिष्ठेची लढाई आपण म्हणतो किंवा मान सन्मान असेल त्या ठिकाणी त्यानं प्रत्येक वेळेस तुमची मान उंचावून दिली. एवढं सगळं आता प्रेम लोकांचं मिळतंय, काय सांगाल? मला म्हणजे सर्जाने, मी आयुष्यात कमवू शकत नाही एवढं प्रेम लोकांचं ते दिलंय, एवढं नाव सुद्धा दिलंय. आणि सर्जानी सुद्धा, माझ्या बाजानी सुद्धा कधी माझी, शंभूची ना त्यांच्या कुठल्या टीमची किंवा ना गावाची फलटणची कधी मान खाली घालून दिली आजपर्यंत. म्हणजे 1.5 वर्ष मी या क्षेत्रात सर्जा आल्यापासून टॉप मध्ये, तर त्यात कुठल्यात त्याने दोघांनी पण माझी फलटण तालुक्याची मान कधी घालून दिली. कुठेतरी लोक आम्हाला प्रत्येक कमेंट करतात की शंभू असलं ते म्हणजे ती बैल म्हणून आमच्या दारात नाहीत, ते एक आमच्या घरातलं फॅमिली सदस्य म्हणूनच आमच्या दारात. आम्ही त्यांच्याबरोबर गोट्या इतक्या गप्पा आता ते एक खरेदी तर आमच्या मित्राचीच आहे जवळची, पण ती आतून 2 महिने तर काय मैदानात नाही काढणार, कारण तो लय लहान आहे, 9 महिन्याचा तरी, त्यामुळं. पण ती इदरापणा जास्त सर्जाच्या अंगात सुंदर बी त्याच्यापेक्षा जास्त इदर आहे, फक्त ती मारा ह्याला त्याला तर लय बेकार आहे, आणि ती पब्लिकला पळतोय म्हणून आपण पब्लिकला फेरा काढून घेतला. मित्रांनो बघू शकताय, आज बायांचे दोन्ही पण नंदी, आपला सर्वांचा शेवट सर्जा पण आणि बाजा पण आहे. दोन्ही नंदी आज घरच्या मैदानात बोलायला पात्र झाले, एवढं मोठा आनंदाचा क्षण आहे. फायनल देखील पळायचा आहे. बाया असतील त्यांच्या संपूर्ण फायनलसाठी शुभेच्छा. धन्यवाद.